अजितदादांची 40 जणांची फौज महाराष्ट्र पिंजून काढणार. चाकणकरांसह मुंडे, नवाब मलिकांचीही तोफ धडाडणार. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिकच्या निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून मुंडे, मलिक, चाकणकर यांच्या नावांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात स्वतः अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे मंत्री, आजी माजी आमदारांचा समावेश आहे. मात्र या यादीतील काही नावांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या यादीत अजित पवार, स्वतः तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, अण्णा बनसोडे, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, अनिल पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सयाजी शिंदे, समीर भुजबळ, सना मलिक, इद्रिस नायकवडी, झिशान सिद्दीकी यांच्यासह इतरही आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे, 2021 मध्ये भाजप आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केलेले नवाब मलिक यांचा समावेश आहे. शिवाय नुकतेच प्रवक्तेपदावरून हटवलेल्या अमोल मिटकरी यांचेही नाव आहे. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा असूनही जाहीरपणे पक्षाचा प्रचार कसा करणार? ज्या नवाब मलिक यांच्यावर आरोप झालेले तेच महायुतीचा आणि पर्यायाने भाजपचाही प्रचार करणार का, असा सवाल विचारला जात आहे. शिवाय धनंजय मुंडे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करून त्यांना पुन्हा राजकारणात ऍक्टिव्ह करण्याचे नियोजन असल्याचेही सांगितले जाते. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.